मित्रांनो 30,000 रुपयाच्या बजेटमध्ये 3 फोन्स माझ्या हिशोबाने सगळ्यात चांगले आहेत. एक तर पोको F7, त्याच्यानंतर iQOO Neo 10 आणि लेटेस्ट नॉर्ड 5. आता बरेच लोकांनी मला खरं विचारलेलं आहे की मी पोको F7 घ्यावा का नॉर्ड 5 घ्यावा. बरेच लोकांनी हे विचारलं की मी iQOO Neo 10 घ्यावा का नॉर्ड 5 घ्या. एक जो फोन कॉमन सगळ्यामध्ये आहे तो म्हणजे नॉर्ड 5. आणि आम्ही आमच्या हिंदी चॅनलवरती त्याचा व्हिडिओ केला होता तेव्हा सांगितलेलं की नॉर्ड 5 जो आहे ना तो असा आहे की सगळं काही त्याच्यामध्ये आहे पण काहीच एकदम भारी असं नाहीये. पण जर का ओव्हरऑल सांगायचं झालं ना तर माझ्या हिशोबाने नॉर्ड 5 इज अ व्हेरी कंपेलिंग डिव्हाइस. पण पोको F7 मध्ये डिस्प्ले चांगला आहे किंवा त्याची बॅटरी इतकी मोठी म्हणजे जवळजवळ 1500 mAh नी जास्त आहे नॉर्ड 5 च्या कंपॅरिझन मध्ये. त्याच्यामध्ये मेन म्हणजे प्रोसेसर 8s Gen 4 आहे आणि नॉर्ड 5 मध्ये 8s Gen 3 येतो. तर किती फरक पडतो त्याचा या व्हिडिओमध्ये आपण तिन्ही फोन्स हे कम्पेअर करणार आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली कळेल ह्याच्यामधला 30,000च्या बजेटमध्ये तुम्ही कुठला घेतला पाहिजे. हे मी तुम्हाला सांगतो की आता याची प्राइस 32,000 वगैरे आहे पण सेलचा टाइम चालू होतोय आणि 30,000च्या खाली इफेक्टिव्ह 28, 29, 30,000 मध्ये तुम्हाला हे फोन्स हे तिन्ही फोन्स मिळणार आहेत. लेट अस स्टार्ट. पण त्याआधी मित्रांनो जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल सबस्क्राईब बेल आयकन नक्की वाजवा विसरून जाल. तर आता दिसण्याच्या बाबतीत ना इम्प्रेसिव्ह युनिक वेगळा सांगायचं झालं तर मी पोको F7 ला देईन. तेवढंच नाही हा थोडा हेवी सुद्धा आहे, स्टर्डी आहे. फक्त हाच फोन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मेटल फ्रेम मिळते. बाकी सगळे आहेत ना आता iQOO Neo 10 तर प्लास्टिक फ्रेम बॅक सुद्धा प्लास्टिक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्लास बॅक मिळते आणि मेटल फ्रेम सुद्धा मिळते. ॲज फार एज नॉर्ड 5 गोज आय थिंक ह्याच्या मधला आहे तो कारण की मागं आणि पुढं ग्लास आहे पण ह्याची फ्रेम आहे ती प्लास्टिक आहे. तर ड्युरेबिलिटीच्या बाबतीत मी म्हणेन पोको F7, दिसण्याच्या बाबतीत सुद्धा मी म्हणेन पोको F7 पण हो वजनाच्या बाबतीत सुद्धा पोको F7 जास्त आहे हे लक्षात ठेवा आणि हा मोठा सुद्धा आहे. ओव्हरऑल जे डिझाईन सगळ्यांनाच आवडेल असा मी म्हणेन नॉर्ड 5 आहे कारण की सटल डिझाईन आहे. कॅमेरा मॉड्यूल मला आवडलेलं आहे, तिची रिंग आहे त्याच्या बाजूने. आय हॅव लाईक इट. ओव्हरऑल फील सुद्धा इन हँड फील मी म्हणेन OnePlus नॉर्ड 5 चा चांगला आहे. हा ठीकच म्हणेन मी, त्याच्याहून जास्त काही नाही. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर तिघांमध्ये एअर ब्लास्टर वगैरे येतात आणि ड्युरेबिलिटीमध्ये IP सर्टिफिकेशन महत्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणेन हाच जिंकतो कारण की ह्याच्यामध्ये IP68, 69 सर्टिफिकेशन येतं F7 मध्ये. बाकी दोघांमध्ये IP65 आहे. USB 2.0 सगळ्यातच आहे. मित्रांनो मी डिस्प्लेकडे येणार आहे पण त्याच्या आधी माझ्या हिशोबाने CPU किंवा परफॉर्मन्स जो असतो ना तो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. त्याच्याबद्दल बोलूया. iQOO Neo 10 आणि पोको F7 दोघांमध्ये 8s Gen 4 येतो. नॉर्ड 5 मध्ये 8s Gen 3 येतो. तर किती फरक आहे जवळजवळ परफॉर्मन्स मध्ये एक 20-25% फरक आहे. म्हणजे नॉर्ड 5 1.5 मिलियन अंतुतू स्कोर येतं, ह्या दोघांमध्ये 2 मिलियन अंतुतू स्कोर येतो. पण हे फार महत्वाचं आहे, तुम्ही जर का हाय एंड गेमिंग करत असाल, हेवी गेम्स वगैरे खेळत असाल तर तुम्हाला तो फरक जाणवेल. रेग्युलर युसेज मध्ये नॉर्ड 5, iQOO Neo 10 किंवा पोको F7 कुठलाही वापरला तरी तुम्हाला सिमिलर वाटणार आहे कारण की 1.5 मिलियन अंतु स्कोर हे जवळजवळ फ्लॅगशिपच झालं आणि 2 मिलियन जवळजवळ फ्लॅगशिपच झालं, क्लोजर टू फ्लॅगशिप मी म्हणेन. पण गेमिंग मध्ये डेफिनेटली iQOO Neo 10 जो आहे ना तो सगळ्यात चांगला आहे. का तुम्हाला सांगतो त्याचे थर्मल्स चांगले आहेत. 8s Gen 4 ऑप्टिमायझेशन जे केलेलं आहे ते चांगलं आहे. आता दोघांमध्ये जे बेस व्हेरियंट आहेत ना दोघांमध्ये 8GB चे व्हेरियंट येतात. वेरेज जर का मी पोको F7 म्हटलं त्याचा बेस व्हेरियंट 12256 आहे. iQOO Neo 10 चा जो आहे तो 8128 आहे आणि नॉर्ड 5 चा म्हटलं तर 8256 बेस व्हेरियंट येतो. त्यामुळे तिघांचे बेस व्हेरियंट जे आहेत ते थोडे वेगळे आहेत. तिघांमध्ये LPDDR5X रॅम टाईप आहे. आणि स्टोरेजच्या बाबतीत सांगायचं झालं तर Neo 10 आणि नॉर्ड 5 दोघांमध्ये बेस व्हेरियंट Neo 10 चा बेस व्हेरियंट वरती UFS 3.1 वरती येतो. त्याचे वरचे व्हेरियंट जे आहेत ते UFS 4.0 वरती आहेत. पण पोको F7 मध्ये आउट ऑफ द बॉक्स 12256 LPDDR5X अँड UFS 4.1 स्टोरेज टाईप येतं. त्यामुळे स्पेसिफिकेशन वाईज पोको F7 चांगला आहे पण परफॉर्मन्स मध्ये मी तरी सांगतो की ह्याचं जे थर्मल्स आहे जो ऍक्च्युअल रिअल वर्ल्ड परफॉर्मन्स मिळतो मला iQOO Neo 10 चा आवडलेला आहे. तर परफॉर्मन्सच्या बाबतीत नंबर 1 मी म्हणेन iQOO Neo 10, नंबर 2 पोको F7, नंबर 3 नॉर्ड 5. पण रेग्युलर लोकांसाठी सिमिलर परफॉर्मन्स फॉर एव्हरीवन. पोको F7 चा मला एक म्हणजे पेपर वरती हा अतिशय इम्प्रेसिव्ह वाटतो पण जेव्हा तुम्ही वापरायला जाताना कधी कधी तुम्हाला डाऊट. आता डिस्प्लेचं तुम्हाला सांगतो हा एकच आहे पोको F7 ज्याच्यामध्ये 12 बिट डिस्प्ले तुम्हाला मिळतो. येस बाकी जे ते 10 बिट डिस्प्ले आहेत. तिघांमध्येही 1.5K रेझोल्युशन आहे. तिघांमध्येही AMOLED डिस्प्ले आहे. त्यामुळे तसं सिमिलर आहे. पण 12 बिट डिस्प्ले डॉल्बी विजन असूनही आउटडोर्स तुम्ही वापरायला गेला ना iQOO Neo 10 चा डिस्प्ले जास्त बरा वाटतो मला. म्हणजे थोडा ब्राईट वगैरे वाटतो. बाकी तिघांमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे, HDR10+ चा सपोर्ट आहे. पण 12 बिट असल्यामुळे खूप चांगला असा डिस्प्ले दिसायला पाहिजे. तसा नाहीये. iQOO Neo 10 चा मी स्लाइटली प्रिफर करीन ओव्हर पोको F7. इन डिस्प्ले आय थिंक iQOO Neo 10 देन पोको F7 अँड देन कम्स नॉर्ड 5. चला बॅटरीकडे वळूया. बॅटरीमध्ये सुद्धा पोको F7 7550 mAh ची बॅटरी. iQOO Neo 10 मध्ये तुम्हाला 7000 ची मिळते आणि नॉर्ड 5 मध्ये तुम्हाला 6800 mAh ची बॅटरी मिळते. 550 mAh ने मोठं असूनही iQOO Neo 10 आणि पोको F7 स्क्रीन ऑन टाइम सेमच देतात. म्हणजे 10 ते 12 तासाचा तुम्हाला
स्क्रीन ऑन टाइम आहे. तुम्ही हेवी यूज करता, मॉडरेट यूज करता, लाईट यूज करता त्याप्रमाणे. पण हो 10 ते 12 तास मिळतं, वेअरएज 8-9 तास तुम्हाला नॉर्ड 5 मध्ये मिळेल. सो दॅट इज व्हॉट इट इज. निओ 10चा अजून एक फायदा आहे फास्ट चार्जिंग. म्हणजे तुम्हाला 90 वॉट पोको F7 मध्ये मिळतं, 120 वॉट तुम्हाला निओ 10 मध्ये मिळते आणि 80 वॉट नॉर्ड 5 मध्ये मिळते. लिटरली ह्याला 35 मिनिटं लागतात 1 to 100%, वेअरएज दीज बोट टेक अबाउट 50-55 मिनिट्स, एवढा वेळ लागतो. तर फास्ट चार्जिंग मध्ये सो iQOO Neo 10. सो वेन इट कम्स टू बॅटरी अँड फास्ट चार्जिंग, आय विल से iQOO Neo 10 जो आहे, छोटी बॅटरी असूनही तो जिंकतोय. सगळ्यात महत्वाचं कॅमेरा कुणाचा चांगला आहे मी आता सांगून ठेवतो. बाकी सगळ्या गोष्टी सांगतो, पण मला वाटतं निओ 10चा कॅमेरा सुद्धा चांगला आहे. स्पेसिफिकेशनच्या बाबतीत तिघांमध्ये प्रायमरी सेन्सर सोनीचेच आहेत. नॉर्ड 5 मध्ये LYT येतो, ह्याच्यामध्ये IMX 882 येतो, LYT 700 येतो आणि तिघांमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. तर सेल्फीचं सांगायचं झालं तर नॉर्ड 5 मध्ये 50 मेगापिक्सेल, त्यानंतर iQOO Neo 10 मध्ये तुम्हाला 32चा आणि मग 20 मेगापिक्सेलचा पोको F7 मध्ये मिळतो. पण आउटपुट कसा आहे ह्याच्यामध्ये माहिती का, एक ऑलराऊंड म्हटलं ना तर मी नॉर्ड 5 म्हणेन. बॅलन्स येतं सगळं, अगदी एकदम भारी असं नाही, पण कुठली गोष्ट खराब नाही. इनफॅक्ट लो लाईट मध्ये मला वाटतं नॉर्ड 5 बिकम्स अ मच बेटर ऑप्शन. पण जर का तुम्ही पोर्ट्रेट्स भरपूर काढत असाल, तुम्हाला डायनामिक रेंज वगैरे फार महत्वाची असेल, कलर्स, नॅचरल कलर्स वगैरे पाहिजे असेल, तर iQOO Neo 10. आता ह्याचा फायदा, iQOOचे मी कॅमेराज कन्सिस्टंटली बघत आलोय. विवोचे कॅमेराज खूप चांगले असतात आणि त्याच्यामुळं iQOO जो एक सब ब्रँड आहे विवोचा, त्याला फायदा झालाय. तिघांमध्ये ओव्हरऑल मी म्हणेन iQOO चांगला आहे. पोको F7 जो आहे ना, फर्स्ट iQOO, सेकंड मी म्हणेन नॉर्ड 5 आणि थर्ड पोको F7. हा, पण सेल्फी मध्ये नॉर्ड 5 मी जर सांगितलं ना की तुम्ही कुठल्याही गोष्टीला कंप्लेन करणार नाही नॉर्ड 5 बरोबर. ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, स्किन टोन हे चांगले आहेत. iQOO Neo 10 चे फोटोज काही काही खरंच चांगले येतात, पण लो लाईट मध्ये माझ्या हिशोबाने तो थोडा बहुत स्ट्रगल करतो. सेल्फी नॉर्ड 5. व्हिडिओग्राफी मध्ये मात्र 4K 60 FPS तुम्हाला iQOO Neo 10 आणि नॉर्ड 5 मध्ये मिळतं. 4K 60 FPS रेअर तिघांमध्येही मिळतं, पण फ्रंट अँड बॅक तुम्हाला iQOO Neo 10 आणि नॉर्ड 5 मध्ये मिळतं. ह्याच्यामध्ये पोको F7 1080p at 60 FPS एवढंच मिळतं. तर मल्टीमीडियाचं सांगायचं झालं तर इथं मी म्हणेन नॉर्ड 5 जो एक एक्सपिरियन्स असतो ना, ऑडिओ, व्हिडिओ, त्याच्यानंतर हॅप्टिक फीडबॅक, तो चांगला आहे OnePlus नॉर्ड 5 मध्ये. तर मल्टीमीडियामध्ये विनर आय थिंक नॉर्ड 5, नो क्वेश्चन. सॉफ्टवेअर iQOO Neo 10 इथं मार खातो. FunTouch OS आय एम नॉट टू शुअर, आता ओरिजिन OS वगैरे याच्यावरती आलं तर बरं होईल. पण ह्या बाबतीत मात्र मी म्हणेन की ऑक्सिजन OSचा जो एक्सपिरियन्स आहे नंबर 1 आहे, डेफिनेटली बेटर देन HyperOS. तर पहिल्या नंबरवरती नॉर्ड 5, सेकंड नंबरवरती पोको F7 आणि iQOO Neo 10 नंबर 3 ला. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक फायदा आहे, नॉर्ड 5 आणि पोको F7 मध्ये 4 वर्षाचे मेजर अपडेट आणि 6 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात, वेळेस iQOO Neo 10 मध्ये 3 वर्षाचे OS अपडेट्स मिळतात. तर सगळ्याच बाबतीत बघायला गेलं तर नॉर्ड 5 इज द विनर, सेकंड वरती पोको F7. तर कुणी कुठला फोन घ्यावा? पोको F7 मध्ये तुम्हाला असं दिसायला इम्प्रेसिव्ह पाहिजे, स्टर्डी पाहिजे, मेटल बिल्ड वगैरे पाहिजे आणि बॅटरी लाईफ असं नाहीये की खराब आहे. बॅटरी लाईफ 7550 mAh ची बॅटरी आहे, तर त्या बाबतीत मी डेफिनेटली म्हणेन की तुम्ही पोको F7 कडे बघू शकता. पण जर का तुम्हाला परफॉर्मन्स चांगला पाहिजे, तुम्हाला कॅमेरा सुद्धा चांगला पाहिजे, थोडा लाईट वेट वगैरे पाहिजे, पण लक्षात ठेवा 8GB व्हेरियंट तुम्हाला 8128 तिघांमध्ये स्पेक्स मध्ये, रॅम रॉम मध्ये हा सगळ्यात कमी आहे, पण तरी सुद्धा परफॉर्मन्स हा चांगला देतो. सो आय थिंक देन यू कॅन डेफिनेटली लुक ॲट दिस. कॅमेराज अँड परफॉर्मन्स या दोन गोष्टी असल्या तर, आणि बॅटरी तर चांगली आहेच, प्रश्नच नाही. तर बॅटरी, कॅमेरा, परफॉर्मन्स, पण एक ओव्हरऑल सगळं पाहिजे. सॉफ्टवेअरचा चांगला एक्सपिरियन्स पाहिजे, इन हँड फील चांगला पाहिजे. OnePlus ब्रँड, पोको आणि iQOOच्या कंपॅरिझन मध्ये OnePlus ब्रँड जो आहे ना त्याची सुद्धा व्हॅल्यू जास्त आहे. तर OnePlusचा फोन पाहिजे असेल डेफिनेटली तुम्ही बघू शकता. आणि हो, मल्टीमीडिया सुद्धा, हॅप्टिक फीडबॅक वगैरे चांगला आहे. कॅमेराज ऑल्सो सेकंड टू iQOO Neo 10 आहेत, पण तरी सुद्धा खराब कॅमेरे नाही आहेत. तर कॅमेरा सुद्धा डिसेंट मिळतो. आणि म्हणून या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की एक ऑलराऊंड ऑप्शन तुम्हाला पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही नॉर्ड 5 कडे बघू शकता. तर तिन्ही फोन मी टॅग केलेले आहेत, लिंक्स दिलेले आहेत खाली डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की जाऊन बघा. आणि हे सुद्धा मला सांगा मित्रांनो की तुम्ही डू यू अग्री विथ मी जे म्हटलेलं आहे, दिस इज माय ओपिनियन अबाउट दीज 3 फोन्स. तुम्हाला काय वाटतं ते खाली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर का दुसरं कुठलं कंपॅरिझन पाहिजे असेल ते सुद्धा डू टेल. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.